स्क्रीनकास्ट लाईव्ह कशी घ्यायची माहीत नाही आहे. स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर आपला वॉच टाईम पूर्ण होऊ शकतो का? किंवा आपण जो YouTubeचा क्रायटेरिया आहे, जसं की 1000 सबस्क्रायबर, 4000 हॉवर वॉच टाईम, हे आपण पूर्ण करू शकतो का स्क्रीनकास्ट लाईव्हच्या माध्यमातून? आणि स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर आपलं चॅनेल मोनेटाईज होऊ शकतं का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार आहेत. पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अलका व्लॉग या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे ज्यावेळेला नेक्स्ट वेळेला तुमच्यासाठी अशी छान माहिती घेऊन येईन, त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. चला तर आपण आपल्या माहितीकडे वळूयात. नमस्कार. तर मी अलका व्लॉग या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर आपलं चॅनेल मॉनिटाईज होऊ शकतं का? तर तुम्हाला तीच माहिती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. व्हिडिओ फक्त पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण छोट्या-छोट्या टिप्ससुद्धा तुम्ही जर स्किप केलात व्हिडिओ तर तुम्ही मिस करू शकता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर बघा, आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत असताना आणि स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर आपला वॉच टाईम पूर्ण होऊ शकतो का? आपलं चॅनेल मॉनिटाईज होऊ शकतं का? तुम्हाला सगळी डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर आपण आपला क्रायटेरिया कंप्लीट करू शकतो का, जो वॉच टाईम आहे? तर येस, अगदी बरोबर आहात तुम्ही. आपण स्क्रीनकास्ट लाईव्ह घेऊन आपला वॉच टाईम जो आहे तो पूर्ण करून आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो नक्कीच. फक्त त्याच्यामध्ये काही ज्या चुका आहेत त्या तुम्ही टाळल्यात तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तर त्याच्यामध्ये त्या चुका कोणत्या आहेत? तर बघा, स्क्रीनकास्ट लाईव्ह तुम्ही घ्या, बिनधास्त घ्या, काही हरकत नाही आहे. फक्त स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतेवेळी शक्यतो तुमचा कॅमेरा जो आहे तो ऑन राहिला तर खूप बेस्ट आहे. सोबतच तुमचं माईक तुम्ही कधीही ऑफ ठेवू नका. माईकवर तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी, तुमचं बोलणं कंटिन्यू जे आहे ते ऑडियन्सशी तुम्ही बोलत राहणं गरजेचं आहे. ह्याच्यामुळे तुमच्या लाईव्हला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे स्क्रीनकास्ट लाईव्हला. आणि मी हे अगदी कळकळीनं का सांगते आहे, कारण मी त्याच्यातून गेलेली आहे. तर स्क्रीनकास्ट लाईव्ह घेताना अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की तुम्ही रोज एखादी पोस्ट ठेवत असाल एखाद्या माहितीची, तर तुम्ही रिपीटेड करू नका. तीच पुन्हा पोस्ट ठेवत जाऊ नका. डेली प्रत्येक वेळेला लाईव्हच्या वेळेला तुम्ही नवीन पोस्ट, नवीन माहिती लोकांसाठी घेऊन जा. आणि तुम्ही ज्या वेळेला एडिट करता त्यावेळेला तुमच्या चॅनेलचं जे काही नाव वगैरे असेल किंवा जो काही लोगो असेल तुमच्या चॅनेलचा, तो तिथे नक्की तुम्ही काय करा, एडिट करून घ्या. तुम्ही जे कोणतं तुमच्याकडे जे ॲप असेल एडिट करायचं, त्याच्यामधून तुम्ही ती तुमचं चॅनेलचं नाव वगैरे तिथं तुम्ही काय करा, ते मेन्शन करा. तुम्ही एडिट करून घेऊनच ती जी आहे ते स्क्रीनकास्ट लाईव्हला तुम्ही तिथं देत जा. म्हणजे तुम्ही रियुज्ड, म्हणजे दुसऱ्या कोणाचा कंटेंट वापरला आहे असं यूट्यूबला वाटणार नाही. तुम्ही कोणत्याही ॲपवरून ते तुम्ही डाउनलोड करत असाल, पण तुम्ही स्वतः ते एडिट केलं पाहिजे. तुमचं नाव वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलात तर असा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि प्रत्येक वेळेला शक्यतो नवीन माहिती जी आहे ते घेऊन येण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमच्या पुन्हा लाईव्ह किंवा वॉच टाईम किंवा मॉनिटायझेशनच्या वेळेला प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. असं जर तुम्ही केलात, ह्या ज्या काही गोष्टी आहेत जर तुम्ही त्या व्यवस्थित काटेकोरपणे जर पाळलात, तर नक्कीच तुमचा जो काही क्रायटेरिया आहे, जो काही वॉच टाईम आहे, तो नक्कीच स्क्रीनकास्ट लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो. कारण स्क्रीनकास्ट लाईव्ह लोकं कसं असतात, प्रत्येकाला वेळ नसतो. लोकं काही ती माहिती असेल तर ती माहितीसाठी ते ऑडियन्स आपला पटकन स्क्रीनकास्ट लाईव्हला काय होत असतो, कनेक्ट होत असतो पटकन. जास्तीत जास्त लोकं आपल्याला कनेक्ट होत जातात. त्याच्यामुळं कसं आहे, स्क्रीनकास्ट लाईव्हच्या माध्यमातून आपला वॉच टाईम जो आहे तो पटकन कंप्लीट व्हायला मदत होते. माझ्या बाबतीत जर सांगायला गेलं ना, तर माझा वॉच टाईम जो आहे तो 4 दिवसामध्येच 4000 हॉवर वॉच टाईम जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि 3 महिन्यामध्ये माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं
आहे. तर माझं जर हा प्रॉब्लेम झाला नसता तर 1 महिना मला अजून वेट करावा लागला नसता. इतक्या पटकन आपलं स्क्रीनकास्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण आपला प्रक्रिया कंप्लीट करू शकतो. मी स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतली, त्याच्यानंतर माझा 1 महिना मला वेट करावा लागला पुन्हा. कारण वॉच टाईम माझा कंप्लीट झाला स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर. पण माझ्या मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम आला, कारण ॲप्लाय ज्यावेळेला मी केलं, त्यावेळेला मला इनऑथेंटिक कंटेंट असं आलं, रिपिटेटिव्ह कंटेंट. तर इनऑथेंटिक म्हणजे काय, की आपली त्याच्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी दिसत नाही YouTubeला. लो एफर्ट मानलं जातं, जिथं आपली मेहनत काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे मग मला एक तर अपील करावं लागणार होतं किंवा मग रिअप्लायचा मला वेट करावा लागणार होता. मग मी काय अपील वगैरे काही केले नाही आहे. त्यामुळं मला तुम्हाला सुद्धा हे सांगायला आवडेल, की तुम्ही जर स्क्रीनकास्ट लाईव्ह घेत असाल आणि माझ्यासारखी जर तुम्ही चूक केली असेल, तर तुम्ही आवर्जून ही गोष्ट टाळा, की अपील करू नका. कारण तिथं चूक आपली आहे, हे YouTubeला सरळ-सरळ मान्य आहे. त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो रिअप्लायचाच वेट करा. पुन्हा तुम्ही नव्यानं क्रायटेरिया तुमचा कंप्लीट करा आणि रिअप्लाय केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज नक्कीच होणार आहे. कारण ही मी चूक केली, म्हणजे मी बराच तास माझी लाईव्ह चालू करून ठेवत होते. त्याच्यामध्ये थोडेसे घरातले हेल्थ इश्यू असल्यामुळं मला कंटिन्यू बोलता नाही आलं. त्याच्यामुळं मी कॅमेरा माझा ऑफ असायचा आणि माईकसुद्धा माझं ऑफ असायचं. त्याच्यामुळे फक्त स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करून मी सोडून देत होते आणि त्याचा मग ड्रॉबॅक असा झाला, की माझं जे चॅनेल आहे ते मला 1 महिना पुन्हा वेट करावा लागला आणि त्याच्यानंतर मग आता 1 महिन्यानंतर माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते स्क्रीनकास्ट लाईव्ह केल्यानंतरच माझं वॉच टाईम कंप्लीट झालेलं आहे. तर माझे तुम्हाला हेच सांगणं आहे, की स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्यानंतर चॅनेल नक्कीच मॉनिटाईज होतं तुमचं. पण शक्यतो तुम्ही ज्यावेळेला स्क्रीनकास्ट लाईव्ह चालू करून ठेवत जाता, त्यावेळेला तुम्ही स्वतः तिथं कॅमेऱ्यासमोर असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ऑडियन्सशी कनेक्ट होणं, बोलणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण YouTubeलासुद्धा तुमची ॲक्टिव्हिटी पाहायची असते. त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनकास्ट लाईव्ह जर घेत असाल तर बिनधास्त राहा. फक्त मी ज्या ह्या चुका सांगितल्या त्या फक्त टाळल्यात ना, तर तुमचं वॉच टाईम नक्कीच पूर्ण होणार आहे. बघा, आपला YouTubeचा क्रायटेरिया काय आहे, 1000 सबस्क्रायबर, 4000 हावर वॉच टाईम आणि जर आपलं शॉर्टचं चॅनेल असेल तर आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज 90 डेजमध्ये पूर्ण करावे लागतात. मग आपल्याला जर तो ऑप्शन आपल्याला जर होत नसेल व्ह्यूजचा, तर आपण वॉच टाईम पूर्ण करून आपण आपलं चॅनेल मॉनिटाईज करू शकतो. तर नक्कीच फक्त एवढ्याच चुका टाळा. स्क्रीनकास्टला तुम्ही घ्या, पण कॅमेरा ऑफ ठेवू नका, माईक ऑफ ठेवू नका. तुमचं कंटिन्यू सतत बोलत राहणं खूप गरजेचं आहे. आणि ही छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे. जर माहिती खरंच आवडली मनापासून, तर नक्की एक छानशी कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जर माहिती आवडली तर. आणि अशीच छान-छान माहिती तुम्हाला नक्कीच भेटत जाणार आहे. तुमच्याही काही शंका असतील तर त्या नक्कीच विचारू शकता. कारण गेली 2 वर्ष मी ह्या प्लॅटफॉर्मवर काम करते आहे. बरेच नवीन यूट्यूबर आहेत, ज्यांना ह्यातलं काहीच नॉलेज नाही आहे. नुकतं चॅनेल सुरू केलेलं आहे. अगदी तुम्ही बिनधास्तपणे तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा कोणी विचार करत असेल, की मला YouTube चॅनेल ओपन करायचं आहे, तर ते कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला विचारायचं असेल ते विचारू शकता. माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, माझ्याकडे जी काही माहिती आहे ती मी तुमच्याशी नक्की शेअर करायला मला आवडेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन माहितीसहित नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.